हॅलो, कसे आहात तुम्ही? तर आज ना मी बनवते आहे चिकन बिर्याणी. नेहमी तर चिकन फिश वगैरे करतो, तर आज ॲक्च्युली मी अंडा बिर्याणी बनवणार होती, पण मंदार बोलला की चिकन बिर्याणी कर. तर त्यांनी आता चिकन आणून दिलं आहे, तर मी चिकन बिर्याणी करते. मी आता इथे कांदे कापते आहे. कांदा उभा चिरून ठेवला आहे, तो आता फ्राय करते. बरिस्ता बोलतात ना, करपलेला कांदा. हे मेन आहे ना, ह्याचीच टेस्ट येते. तर आता तेल थोडी वेळ गरम झालं की मग हा आपण फ्राय बरिस्ता बनवून घेऊया. मला वाकायला लागेल. तर आता तेल गरम झालं आहे, तर मी हे कांदे ह्याच्यात थोडं पहिलाचं चिकनचं तेल होतं, तेच मी यूज करते आहे. थोडे थोडे टाकते. हे सगळं इग्नोर करा. छोटंसं आहे, म्हणजे छोटंसं नाही, काय काय सामान ठेवलं तर किचनमध्ये तसंच असतं ना. आपण ते शेफ सारखं नाही ना. शेफचं कसं असतं, मस्त बॅकग्राऊंडमध्ये प्लांट वगैरे ठेवलेली असतात, तसं नाही. आमच्या इथे ट्रॅक्टर चेचायला हे सगळं दिसणार. हे सगळे तळून घेते. आता हे पाणी उकळलं आहे, मस्त उकळलं की त्याच्यात खडे मसाले टाकायचे. हे स्टार अनूस, तेजपत्ता आणि लिंबू पण दिलायचे. आणि साल पण टाकते. बघा, कांदा मस्त ब्राऊन झाला, काढून घेते आता. आणि एका बाजूला इथे पाणी बॉईल होते. ते बरिस्ता रेडी होतो आहे. बरिस्ता नाही बोलत, करपलेला कांदा बोलते. तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करूया. तर हे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्याच्यात आपण मॅरिनेट करूया. तर मीठ टाकते, आलं लसूणची पेस्ट,
घरी हिरवा मिरचीचे वाटण केलेलं मीन्स हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हा चिकन बिर्याणी मसाला. आणि धना पावडर. धना पावडर आणि हा आहे कश्मीरी लाल मिर्च, तो टाकूया. आणि लिंबूचा रस विसरली, लिंबू पिळूया. अजून ह्याच्यात दही पण मारायचं आहे. तुम्ही कशी करतात चिकन बिर्याणी? अशीच का? आता ह्याचा दही मस्त फेटून घेतला आहे, तर दही टाकूया सगळं. आणि जो आपण कांदा फ्राय केला होता ना, तो पण थोडा टाकूया. असा कुरकुरीत झाला. आणि थोडासा आपण गार्निशिंगला ठेवूया. थोडी कोथिंबीर टाकून ठेवते. कोथिंबीर आता ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकूया. आणि जे तेल उरलं होतं ना, ज्याच्यात आपण कांदा फ्राय केला, ते टाकूया थोडं. आता हे साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण आपला भात काढूया. चला, आणि आपला इथे भात रेडी होतो आहे. ऑलमोस्ट रेडी झाला आहे. आता काढून घेऊया. तर मी भाताचा गॅस ऑफ केला आहे आणि आता हे काढून घेते. माझ्याकडे बासमती नाही, जो राईस आहे तो.
हे आता थोडी वेळ ना पंखा खाली ठेवूया आणि ह्याच्यातले खडे मसाले काढूया, कारण तोंडात आलेले नाही आवडत. सो आता मी ह्याच्यात ना तेल टाकून घेतलं आहे टोपात. तेल तापलं आहे. आता मी फक्त तेजपत्ता आणि एक चक्री फूल टाकते. बारीक कांदा, एकदम काय बोलतात त्याला, थोडं मीठ टाकते म्हणजे पटकन शिजणार. सो इथे आपला भात पण रेडी आहे. थोडा कांदा ब्राऊन झाला की टोमॅटो टाकते. कांदा थोडा ब्राऊन झाला त्याच्यात मी टोमॅटो टाकते. टोमॅटो ऑप्शनल आहे, कोण कोण टाकतात कोण कोण नाही टाकतात. टाकून ठेवते मग शिजणार. तर आता ना मी ह्याला दम देते. हा कोळसा आहे तो वेट हा एक आहे. कोळसा ठेवते त्याच्यात तूप टाकते आणि पटकन टाकून ठेवते. केवढा दम रेडी होणार. दम बिर्याणी हे बघा मस्त शिजले आहे, नरम झाले. आता मी याच्यात बिर्याणी मसाला परत थोडा टाकते आणि लाल तिखट. टाकून आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. सो इथे आपण दम दिला होता ना, आता ते वाव, हा अजून थोडी वेळ ठेवते कारण हे शिजलं आहे. चला वेळ न घालवता करून घेऊया. तर हे आपलं मस्त दम चिकन मॅरिनेट केलेलं टाकूया. तर गॅस फुल करून थोडी वेळ 5 मिनटं
चिकन शिजेपर्यंत. 15-20 मिनटं झाली आहे. आता मी थोडं टेस्ट लागलं पण तो पातळ आहे ना. आता मी थोडं टेस्ट करून बघते मीठ वगैरे लागलं आहे की नाही. गरम आहे. लागला आहे. थोडंसं टाकते. आता ना मी थोडी ग्रेव्ही काढून ठेवते. आता हे असं पसरून घेते. ह्याच्यात थोडा वरून बिर्याणी मसाला शिवरते. ओके. आणि थोडी कोथिंबीर. वाफेमुळे दिसत नाही ते बघा. थोडी कोथिंबीर शिवरली. आणि आता ह्या स्टेजवर आपण राईस टाकूया. मी राईस टाकणे हातानेच टाकते. आता गॅस ऑफ करते. सगळं तयार करते मग ठेवते. कारण की खाली ना थोडं लागलं आहे. हा टोप पातळ आहे म्हणून. गॅस ऑन केलाय. राहू दे. आता ना हे थोडा फूड कलर आणि दूध मिक्स केलाय. थोडा बरिस्ता. थोडी कोथिंबीर. आणि परत आता हे चिकन टाकूया.
दुसरी लेयर करते. ॲक्च्युली माझ्याकडे ना पुदिना नाही आहे. पुदिना पण टाकतात ना, पण पुदिना नाही आहे. तर पुदिनाशिवाय चिकन बिर्याणी. हा थोडा कलर. बस. थोडा बिर्याणी मसाला. कोथिंबीर. आणि ना हे जे तांदूळ बॉईल केले होते ना, ते पाणी मी साईडला काढून ठेवलेलं. आता ते पाणी टाकते. किनारी ना तेच पाणी यूज केलं मी. आणि आता तूप टाकूया. चला आता याला ना मी टाकून ठेवते आणि तवावर ठेवते. 10-15 मिनिटं ठेवते. दम देते. आता मी हा तवा ठेवला आहे, त्या तवावर हा टोप ठेवते आणि 15 ते 20 मिनिटं ठेवूया. चला. कारण की हा ना सगळ्यात लहान गॅस आहे, बारीक. त्याला ब्रॅक करून ठेवते, ब्रॅक पेपरने. थोडी वेळ आपण मोठा ठेवूया. तर आता आपण दम द्यायला ठेवली आहे बिर्याणी 15 ते 20 मिनिटं. मग आपली चिकन बिर्याणी रेडी. सो 15-20 मिनिटं झाली आहे. आता मी गॅस ऑफ करते आणि ह्याला असंच अजून 10 मिनिटं ठेवते, मग ओपन करणार मी. आपण चेक करूया. वाव, यम्मी. स्मेल पण खूप छान येते. चला, तर माझी चिकन बिर्याणी रेडी आहे. चिकन दम बिर्याणी. हे बघा.
चला आता आईला देऊया. आजी एवढंच जेवते थोडंसं. या चिकन भात. चिकन भात. बंटीने सांगितलं चिकन भात, चिकन बिर्याणी कर. चिकन भात खावा. बकरा थोडंच भात. मी चिकन भात का बोलली कारण की आईला चिकन बिर्याणी माहीत नाही पडेल ना, म्हणून मी चिकन भात बोलली. हो. खावा थोडासा आहे, अजून केवढा थोडा. इतक्या नको. हं? इतक्या नको, थोडं पाणी ठेव. आजीच्या जेवणात थोडा आहे. मी खाते, तुम्ही जेवा. थोडा आहे, थोडा उरलं तर ठेवा. तायसूला घालूया मग त्यातलं. तायसू काय खाल्लं ना मग. तायसू आणि माऊला आम्ही पहिला देऊन दिलं, आता आम्ही जेवतो. जेवा बरोबर. गरम आहे. गरम आहे. ते का हा हा पुरे पुरे माझ्या हाताने पुरे. चला आई टी व्ही बघते म्हणून मी म्यूट केलं. आता मी माझं जेवण घेतलं आहे, आम्ही जेवतो. मंदारला वेळ लागेल, त्याला मी फोन केला होता. तो बोलला मला वेळ लागेल जेवण घे. ए माऊ गरम आहे गरम. वाव, फक्त थोडं मीठ कमी झालं. बाकी मस्त आहे. ते तो स्मोकी फ्लेवर आला आहे ना, तो मस्त आहे. तर मंडळींनो, मयुरीन भारीतली बिर्याणी बनवलेला ती टेस्ट करतोय. भारी झाली. आम्ही पीस खाल्लं, एक मस्त झाली. असं नाही, थोडंसं मीठ कमी आहे पण चांगली आहे. मस्त आली. म्हणजे मी स्मोकी ते केलं, कोळसा टाकून. मस्त, एक नंबर. आम्ही हॉटेल घालू शकतो. चला जेवतो आता.